नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग 15 मधील भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्या सोबत आहेत आणि या सर्वांमध्ये एक नाराजी आहे, कारण गेले अनेक वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य न देता नुकतंच पक्षात प्रवेश करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे आणि त्या अशाच काही लोकांना प्रभाग 15 मधून उमेदवारी दिली जाण्याची माहिती या कार्यकर्त्यांपर्यंत आली आणि त्याच्यानंतर राजीनाम्याची भाषा जी आहे ती केली जात आहे। काय झालं नेमकी, काय नाराजी आहे? मी पश्चिम नागपूरचा मंत्री आहे। दिनेश गावंड माझे नाव आहे। या ठिकाणी निष्ठावान कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावलण्यात आलेलं आहे आणि तेच मागणी घेऊन आम्ही आमचे सर्वोच्च नेता आमचे गडकरी साहेब यांच्याकडे आलेलो आहोत। सर्वजण महिला पुरुष आणि सर्व पदाधिकारी आहे इथे। आणि जे आमची नाराजी आहे ते हेच आहे की जे काँग्रेस पक्षातून इथे आलेले आहे भाजपमध्ये त्यांना तिकीट दिले जातं आणि जे निष्ठावान कार्यकर्ता आहे त्यांना डावलण्यात येते। असं हे चालणार नाही। बीजेपीची काँग्रेस हा सामान्य कार्यकर्ता होऊ देणार नाही आणि आम्ही इथे एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही प्रभाग 15 मध्ये एकही बूथवर काम करणार नाही आणि कोणीही कार्यकर्ता हा कार्य करणार नाही याची यांनी शपथ घेतलेली आहे। या ठिकाणी तुमची काय भूमिका आहे? काय तुमची काय भूमिका? प्रभाग 15 हे सगळ्यांना वाटतं की इथे कोणालाही निवडून येता येतं। मी प्रभाग 15 मध्ये 2019 ते 2025 या कालावधीत या धर्मपेठ प्रभागाचा अध्यक्ष होतो। हे सुरू असताना पदाधिकाऱ्यांना न विचारता वरून पॅराशूट ड्रॉप करून बाहेरून आलेल्या व्यक्तींना ज्यांना नॉलेज नाही आहे प्रभाग किंवा प्रभागात बूथ प्रमुख म्हणून काही जबाबदाऱ्या फक्त वर्षभरापासून आम्ही अनेक वर्षापासून लहानाचे मोठे झाले पक्षाचं काम करत असताना आमचा विचार करण्यात येत नाही आणि नवीन आलेल्या व्यक्तींना पद देण्यात येतात। त्याच्यामुळे आम्ही नाराजी व्यक्त करतो। काय आपली काय भूमिका आहे आणि असे कोण जे आहेत जे दुसऱ्या पक्षातून आले आणि त्यांना उमेदवारी मिळत आहे अशी आपली शंका आणि नाराजी आहे? हो, अशी आमची आहे, कारण की आमच्या इथे जे उमेदवार निवडून आलेले आहे येणार आहे म्हणजे त्यांचं नाव येत आहे ते अगदी 1 वर्ष झालेले। आम्ही इतक्या वर्षापासून सगळे कार्यकर्ता जुने काम करतोय। आम्हाला एका शब्दानेही काही विचारलं नाहीये। बूथ प्रमुखांना काहीही विचारलं जात नाही। त्याच्यामुळे आमचा सक्त विरोध आहे। जे जुने कार्यकर्ते आहे तुम्ही त्यांना एक चान्स द्या। जुन्यापैकी कोणाला दिलं तरी काही आपत्ती? आमची काही हरकत नाही। जे जुने कार्यकर्ता आहे त्यांना तुम्ही कोणालाही चान्स द्या, पण अगदी नवीन आलेला ज्यांना काय बूथ हेही समजत नाही, जे आमच्यासोबत येऊन उर्मटपणे बोलतात त्यांना तुम्ही कृपया करून देऊ नये। प्रभाग 15 तसं बघितलं तर मुख्यमंत्री स्वतः तिथले मतदार आहे आणि तिथे अशी नाराजी अगदी अखेरचे 2 दिवस आहेत उमेदवारी संदर्भात आणि अशी नाराजी। इसके पहले किसी भी कार्यकर्ता को संज्ञान में न लेते हुए, उनको विश्वास में न लेते हुए ये निर्णय हुए हैं जिसका हम लोग यहाँ विरोध करने के लिए आए हैं। क्योंकि एक ऐसे व्यक्ति को टिकट दिया जा रहा है, एक ऐसे व्यक्ति की पत्नी को टिकट दिया जा रहा है जिसने कभी हमारे साथ कंधे से कंधा मिला के काम नहीं किया, जो अभी 1.5 वर्ष हो गया कांग्रेस से बीजेपी में उसने प्रवेश किया है और वो पाठक है, वो पंडित है, वो ओपन वर्ग से आते हैं, उसकी विशेष परिवार है वो ओबीसी वर्ग से आती है। इसका मतलब ये नहीं है कि उसको ओपन के भी वोट मिल जाएंगे या ये ओबीसी के भी मिल जाएंगे। वो जमीन से जुड़ा कार्यकर्ता ही नहीं है। जो जमीन से जुड़े कार्यकर्ता है वो कोई भी रहे, जो इतने वर्षों से यहाँ काम कर रहा है, आपका जब भी बोलते हैं तब भी आधी रात को खड़े रहते हैं, ऐसे लोगों का आपने संज्ञान न लेते हुए एक बाहर से आए हुए व्यक्ति को टिकट दे रहे हैं, इसका हम बहुत पुरजोर विरोध कर रहे हैं। मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी दोघेही ज्येष्ठ नेते, काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? आता आम्हाला त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की बर्डीमधलं जे उमेदवार पाठकची मिसेसला दिलेले आहे त्यांना बदलण्यात यावे किंवा त्याचा काही पर्याय करण्यात यावे। आम्हाला कोणतेही महिला इथे बर्डीमध्ये किंवा पुरुष चालेल आहे, पण पाठक हा व्यक्ती असा आहे की आम्ही बर्डीमध्ये सर्व महाराजबागेमध्ये फिरायला जात होतो गार्डनमध्ये। त्यांनी या लिडरशिप करून किंवा वाईट बोलून पूर्ण महाराजबागेचं गार्डन बंद केलं आणि सर्व बर्डीतले लोकांना घरी बसवलं। आता काम करणार नाहीत कोणी तुम्ही जर पक्षश्रेष्ठी बदलत नाही आपला निर्णय तर? नाही, पक्षासाठीचा तर जो निर्णय आहे तो निर्णय आहेच, पण आम्ही तर त्या पाठकच्या विरोधात काम करणार। तुमचं काय म्हणणं आहे? आज प्रभाग 15 मध्ये जे दोन्ही महिलांचे जे तिकीट पक्षाने दिलेले आहे, ज्यांना फायनल केलं ते अतिशय चुकीचं आहे। स्पेशली जे ओपन खुल्या प्रवर्गामधून जे दिलेलं आहे ते हार्डली 1 ते 1.5 वर्ष आधीपासून पक्षात कार्यरत आहे। त्यांना बूथ यादी भाग सुद्धा समजत नाही। लोकांचे जनतेचे सकाळी फोन आम्हाला येतात, आम्हाला सगळ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात। तेवढंच नव्हे तर आज जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या जवळचे जे व्यक्ती आहे ते म्हणतात वी आर अ गेम चेंजर।
हमको पता है बोले कैसे तिकीट लाना है बोले वी आर अ गेम चेंजर अशा टाईपनी बोलतात. मी आजही फोन केला अभिनंदन करता, तरी देखील माझा फोन उचलला गेलेला नाही आहे. आम्ही हजार सदस्य बनवले, 350-400 आता पदवीधरचे फॉर्म भरले. मी स्वतः नोंदणी प्रमुख आहे. आज निरंतर दिवस रात्र पक्षासाठी काम करत आहे, सातत्याने काम करते. 14 वर्ष झालेले आहे आम्हाला काम करता, तरी देखील आमचा विचार न करता आज एकदमच आलेल्या नवीन 1-1.5 वर्ष आधीच्या कार्यकर्त्यांना देत आहे. आज आम्ही शैक्षणिक पात्रतेमध्ये पण योग्य आहे. आज माझं MBA झालेलं आहे, पार्टीचं इतक्या वर्षापासून काम करून राहिलो आहे, सगळ्या गोष्टी समजतात. संघामध्ये लहानपणीपासून स्वयंसेवक आहे, प्राथमिक वर्ग शिक्षित आहे. आणि आमचा जो एरिया आहे हा समीकरणाचा एरिया नाही आहे. आमच्या एरियामध्ये जर का तुम्ही चांगल्या व्यक्तीला जर का तिकीट दिलं तर तो निश्चितपणे निवडून येतो. दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वेळेस ही चुकी संघटनेने केलेली होती. मागच्या वेळेस आमच्याकडे 2 असे उमेदवार देण्यात आले होते जे 5ही वर्ष दिसले नाहीये, आणि परत एकदा त्याचीच पुनरावृत्ती जी आहे ती यावेळेस केलेली आहे. असे उमेदवार आमच्याकडे दिलेले आहेत की ते फ्लॅट स्कीम मध्ये राहतात, हाय प्रोफाईल राहतात. उद्या 5 वर्ष जर का दिसले नाही तर जनतेला अजून त्रास होणार आहे. जनतेचं काम करणारे लोकांना तिकीट द्यायला पाहिजे होतं, असं आमचं नम्र निवेदन आहे. तर हे सगळे जे पदाधिकारी आहे प्रभाग 15चे आहेत. प्रभाग 15 नागपूरचा महत्वाचा प्रभाग यामुळे सुद्धा आहे कारण तो भाजपचा बालेकिल्लाच मानला जात नाही, तर त्या प्रभागातले मुख्यमंत्री स्वतः मतदार आहे आणि त्या ठिकाणच्या 2 उमेदवारी संदर्भात ही नाराजी जी आहे ती उफाडून आलेली आहे. आणि हे सर्व कार्यकर्ते आपलं म्हणणं मांडण्यासाठी नागपुरातील जे सर्वोच्च नेते मानले जातात नितीन गडकरी यांच्या घरासमोर पोहोचले आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.